माझ्या वडिलांनी जी विकास कामे प्रभागामध्ये केली त्यांचाच आदर्श घेत मी या प्रभागामध्ये कुठलंही घटनात्मक पद नसताना 2019 ते आज तारीख 8 जानेवारी 2026 पर्यंत अनेक विकास कामे प्रभागामध्ये स्वखर्च पद्धतीने करून या प्रभागातील नागरिकांचा आशीर्वाद आणि प्रेम मी कमवलेला आहे. जसजसं मी लोकांच्या सेवेत जावं लागलो, नगरपालिकेत जावं लागलो आणि कशा पद्धतीने कामकाज चालतं याचा काही छोट्या कालावधीमध्ये मला अनुभव आला. त्यानंतर जे 25 वर्षापासून जो प्रश्न रखडलेला होता ट्रान्सफॉर्मर स्थलांतरितचा, पहिलं काम या प्रभागामध्ये आल्यानंतर माझ्या वडिलांनी जे शब्द दिलं होतं ते ट्रान्सफॉर्मर मी स्थलांतरित करून लोकांना माझ्या काम करण्याची पद्धती दाखवून दिली की रस्ते, पाणी, गटार या मूलभूत सुविधा व्यतिरिक्त माझ्या प्रभागातील असणाऱ्या युवा वर्गासाठी मी काय करू शकतो. येणारा काळ आपल्याला माहित आहे, इंटरनेट युग आहे. माझ्या प्रभागामध्ये निवडणुकीनंतर हा प्रभाग मला पहिला इंटरनेट फ्री करून आपल्या प्रभागासाठी मला दाखवायचा आहे आणि गेले 9 वर्ष प्रभागामध्ये अनेक विकास कामे करून या प्रभागातील माता भगिनींचा आशीर्वाद मी या ठिकाणी कमवलेला आहे. कुठलंही घटनात्मक पद नसताना जर माणूस एवढी कामे करत असेल तर आपण विचार करा, घटनात्मक पद असताना या भागाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं मी आपल्या माध्यमातून आश्वासित करतो. मला ज्या पद्धतीचा माझ्या वडिलांवर आशीर्वाद होतो त्याच पद्धतीचा आशीर्वाद आणि वाढता प्रतिसाद मला या प्रभागातून आहे. निश्चित मला माहित आहे की येणाऱ्या 16 तारखेला या कृष्णानगर भागातून प्रभाग क्रमांक 2 मधून मला सर्वात अधिक मते मिळतील आणि हे फक्त आणि फक्त कामाच्या जोरावर आहे, बाकी काही नाही. इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापलेली आहे. प्रचार यंत्रणा अगदी शिगेला पोहोचलेली आहे. उमेदवार अगदी थोडके दिवस शिल्लक राहिले असताना पायाला भिंगरी लावून आपला प्रचार करत आहेत, आपलं विजन लोकांच्या पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि याच इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मी या प्रभाग क्रमांक 2 मधील जे शिवशाह आघाडीचे उमेदवार आहेत परवेश गैवान यांच्याशी संवाद साधत आहे. ते या निवडणुकीमध्ये शिवशाह आघाडीकडून प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक लढवण्या पाठीमागचं त्यांचं नेमकं काय त्यांचा उद्देश आहे, कुठल्या उद्देशानं ते या निवडणुकीमध्ये उतरले, त्यांचं विजन काय असणार आहे, या भागातील त्यांची विकास कामं कशी आहेत, यासह अन्य बाबी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. गैवान साहेब, आपलं केके न्यूज मध्ये स्वागत आहे. आपण या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना प्रभाग क्रमांक 2 मधून शिवशाह आघाडीतून आपण ही निवडणूक लढवत आहात. ही निवडणूक लढवत असताना आपला उद्देश काय आहे, कुठला उद्देश घेऊन आपण या निवडणुकीमध्ये उतरलेले आहात? नमस्कार, मी परवेज लतीफ गैवान, प्रभाग क्रमांक 2 मधून शिवशाह आघाडीकडून अधिकृत उमेदवार. निवडणुकीला उतरण्याचं कारण म्हणजे माझे वडील लतीफ मीरासाहेब गैवान पहिल्यांदा जेव्हा नगरसेवक पदासाठी उभे होते, जुना प्रभाग क्रमांक 4 या मतदारसंघातून ते संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचं सर्वात अधिक मताने ते निवडून आले होते. त्यानंतर जे प्रभागामध्ये 5 वर्षात त्यांनी विकास कामे केली, त्या विकास कामाच्या जोरावर 2016 साली इचलकरंजी नगरपालिकेमध्ये पहिला बिनविरोध नगरसेवकांचा मान त्यांनी कमवला. परंतु 2017 साली माझ्या वडिलांना जीव घेण्या आजारासमोर जावं लागलं. त्यानंतरचा 3 वर्षाचा काळ आमच्या कुटुंबासाठी अत्यंत संघर्षाचा होता. त्यानंतर लोकांच्या आशीर्वादाने ते त्यातून सुखरूप परतले. मी माझ्या वडिलांना 2019 साली सांगितलं, जे राजकीय आणि सामाजिक वारसा आपण जपलेला आहे ते आता माझ्यावर सोपवा आणि प्रभागाची जबाबदारी 2019 नंतर मी स्वीकारली. माझ्या वडिलांनी जी विकास कामे प्रभागामध्ये केली त्यांचाच आदर्श घेत मी या प्रभागामध्ये कुठलंही घटनात्मक पद नसताना 2019 ते आज तारीख 8 जानेवारी 2026 पर्यंत अनेक विकास कामे प्रभागामध्ये स्वखर्च पद्धतीने करून या प्रभागातील नागरिकांचा आशीर्वाद आणि प्रेम मी कमवलेला आहे. आपल्याला हा राजकारणाचा वारसा आहे. आपली या राजकारणामध्ये चांगली गैवान कुटुंबियांची कारकीर्द आहे आणि या राजकारणाच्या समाजकारणाच्या जोरावरती तुम्ही या निवडणुकीला सामोरं जातात. काही काळ तुमच्या कुटुंबाला संघर्षाचा भोगावा लागला आणि या सगळ्यातून तुम्ही सावरून आता ही निवडणूक लढवत असताना नेमकं या निवडणुकीतलं तुमचं विजन कोणतं आहे? मी जेव्हा 2019 ला पहिल्यांदा या प्रभागामध्ये आलेलो होतो, या प्रभागामध्ये अनेक विकास कामे मी माझ्या स्वखर्चातून करून दाखवली. गेले 25 वर्षापासून इथे एक ट्रान्सफॉर्मर स्थलांतरितचा अत्यंत गंभीर प्रश्न होता. त्यावेळी प्रशासकीय कामाचा अनुभव नव्हता. परंतु जसजसं मी लोकांच्या सेवेत जावं लागलो, नगरपालिकेत जावं लागलो आणि कशा पद्धतीने कामकाज चालतं याचा काही छोट्या कालावधीमध्ये मला अनुभव आला. त्यानंतर जे 25 वर्षापासून जो प्रश्न रखडलेला होता ट्रान्सफॉर्मर स्थलांतरितचा, पहिलं काम या प्रभागामध्ये आल्यानंतर माझ्या वडिलांनी जे शब्द दिलं होतं
ते ट्रान्सफॉर्मर मी स्थलांतरित करून लोकांना माझ्या काम करण्याची पद्धती इथं दाखवून दिली. रस्ते, पाणी, गटार या मूलभूत सुविधा नगरसेवकांनी दिलंच पाहिजे. परंतु या व्यतिरिक्त नगरसेवकाने काय करायचं याचा आदर्श म्हणून या कृष्णानगरमध्ये मी एक ऑक्सिजन पार्कची स्थापना केली. या ऑक्सिजन पार्कमध्ये मुलांना खेळण्यासाठी प्लेग्राऊंड तिथं निर्मित केलं. ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक तिथं आपण केलं. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकड्यांची सुविधा तिथं केली. 11 स्ट्रीट लाईट आपण तिथं स्वखर्चाने बसवलं. बोलण्याचा उद्देश फक्त एकच आहे की रस्ते, पाणी, गटार या मूलभूत सुविधा व्यतिरिक्त माझ्या प्रभागातील असणाऱ्या युवा वर्गासाठी मी काय करू शकतो. येणारा काळ आपल्याला माहित आहे, इंटरनेट युग आहे. माझ्या प्रभागामध्ये निवडणुकीनंतर हा प्रभाग मला पहिला इंटरनेट फ्री करून आपल्या प्रभागासाठी मला दाखवायचा आहे. अजून विजन सांगायचं म्हणजे या प्रभागामध्ये पाण्याचा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. येणाऱ्या काळामध्ये जिथं आमचे प्रभागामध्ये बोर आहेत त्या बोरला एक पाणी फिल्टर बसवून, आपल्याला माहित आहे की इचलकरंजी शहरामध्ये 8-8 दिवस पाणी येत नाही आणि त्यामुळे माता भगिनींना अत्यंत गंभीर असा प्रश्न तिथं उद्भवतो. त्याची दखल घेता त्या बोरला आपण एक पाणी फिल्टरचं बसवून एका प्रायव्हेट जागेतून आपण त्याचं लाईट कनेक्शन घेऊन 2-2 दिवस आड जरी ते पाणी फिल्टर चालवलं तर माता भगिनींचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी मिटून जाईल. अशा पद्धतीचं विजन घेऊन मी येणार आहे. प्रभागामध्ये कित्येक सोलर लाईट मी त्या ठिकाणी बसवलं. याचा उद्देश एकच होता की प्रशासनाला जो विजेचा भार पडत आहे तो विजेचा भार पडू नये यासाठी सोलर लाईट मी प्रभागामध्ये बसवलं. माझ्या वडिलांनी सुद्धा या ज्या जुना प्रभागामध्ये ट्यूबलाईट जुने जे होते त्याच्यामुळे त्याचा मेंटेनन्स आणि विजेचा बिल जास्त येत होता. त्यावेळी माझ्या वडिलांनी या प्रभागामध्ये स्वखर्चाने संपूर्ण प्रभागामध्ये एलईडी सेट त्या ठिकाणी बसवले आणि कौन्सिलमध्ये ठराव मांडला. या पद्धतीचं एलईडी जर आपण लाईट आपल्या प्रभागामध्ये बसवलं तर प्रशासनाला विजेचा भार कमी होईल आणि त्याचा मेंटेनन्स सुद्धा कमी आहे. त्यांच्या पुढे एक पाऊल जाऊन मी प्रभागामध्ये सोलर लाईट बसवून प्रशासनाला एक मदत व्हावी आणि विजेचा जे भार, अतिरिक्त भार प्रशासनावर पडत होता तो पडू नये यासाठी एक चांगली संकल्पना या प्रभागामध्ये मी राबवली. प्रभागासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम या येणाऱ्या काळामध्ये करायची माझी इच्छा आहे आणि गेले 9 वर्ष प्रभागामध्ये अनेक विकास कामे करून या प्रभागातील माता भगिनींचा आशीर्वाद मी या ठिकाणी कमवलेला आहे. कुठलंही घटनात्मक पद नसताना जर माणूस एवढी कामे करत असेल तर आपण विचार करा, घटनात्मक पद असताना या भागाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं मी आपल्या माध्यमातून आश्वासित करतो. इतकी चांगली आपली विकास कामं या भागातली आहेत. आपलं विजन देखील विकास कामांच्या बाबतीमध्ये उत्कृष्ट आहे. आणि मग तुम्ही या निवडणुकीमध्ये उतरल्यानंतर प्रचाराला फिरत आहात, गल्लोगल्ली जात आहात, नागरिकांच्यापर्यंत पोहोचत आहात. नागरिकांचा, मतदारांचा प्रतिसाद आपल्याला कितपत मिळतोय? आमची जेव्हा प्रचार रॅली कृष्णानगरमध्ये सुरू झाली, प्रचार रॅलीला मला 7 तास लागले पूर्ण प्रभागामध्ये फिरण्यासाठी. अत्यंत चांगला प्रतिसाद होता. निवडणूक आले म्हणून नेते मंडळी भरपूर येतात, परंतु गेले 9 वर्ष आणि वडिलांचं ज्या पद्धतीनं जनसंपर्क होता तोच जनसंपर्काचा आदर्श घेत मी 9 वर्ष या प्रभागामध्ये माता भगिनींशी, मित्रमंडळींशी जोडलेलो आहे. त्यांच्या समस्या मी जवळून पाहिलेल्या आहेत. त्यामुळे या प्रभागातून मला ज्या पद्धतीचा माझ्या वडिलांवर आशीर्वाद होतो त्याच पद्धतीचा आशीर्वाद आणि वाढता प्रतिसाद मला या प्रभागातून आहे. निश्चित मला माहित आहे की येणाऱ्या 16 तारखेला या कृष्णानगर भागातून प्रभाग क्रमांक 2 मधून मला सर्वात अधिक मते मिळतील आणि हे फक्त आणि फक्त कामाच्या जोरावर आहे, बाकी काही नाही. या निवडणुकीमध्ये आपण प्रचाराला जातात, प्रचारामध्ये मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे आणि मग या मतदारांचा प्रतिसाद पाहता आपल्याला विजयाची खात्री कितपत आहे असं वाटतंय? या प्रभागामध्ये जी विकास कामे केल्या त्या विकास कामाच्या जोरावरच मला अत्यंत खात्री आहे की येणाऱ्या 16 तारखेला शिवशाहू आघाडीचाच गुलाल या ठिकाणी आम्हाला लागणार आहे अशी मला खात्री आहे. हे होते आपल्याबरोबर संवाद साधलेले प्रभाग क्रमांक 2चे शिवशाहू आघाडीचे उमेदवार परवेज गव्हाण. या मतदारसंघामध्ये, या प्रभागामध्ये त्यांची असलेली कामं आणि या कामाच्या जोरावर त्यांना मतदारांचा प्रतिसाद जो मिळत आहे त्या मतदारांच्या प्रतिसादाच्या जोरावर आणि कामाच्या जोरावर नक्कीच विजयाचा गुलाल हा 16 तारखेला शिवशाहू आघाडीचे उमेदवार परवेज गव्हाण यांचा असेल अशी खात्री गव्हाण यांनी व्यक्त केलेली आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास मी थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन राहुल सह मी कुणाल कांबळे, इचलकरंजी.